हमको नहीं फिक्र जरा सी, हम नई नई बात बताए तुम्हें, हमने गीत सुनाए, हमने रंग सजाए, हमने रूप दिखाए तुम्हें, हम नई दुनिया के वासी, हमको नहीं फिक्र जरा सी, हम नई नई बात बताए तुम्हें। बल खा के और झूम के हम गाए जो दिलों की बात है, हम गाए जो सबकी ही बात है, हम गाए गीत ऐसे हम सुनाने जिनकी धुनें ही नहीं हो, सारी बातें हम बता दें जो सबके दिल में है पर अब तक है कहीं। वो 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 ये वो 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 ये क्या दिल के अरमां है, क्या ख्वाब होते हैं जो प्यार करते हैं, क्यों चैन खोते हैं, क्या ये बंधन है, क्यों ये उलझन है, सुनते रहो तुम दोस्तों, क्यों ये चाहत है, क्या मोहब्बत है, सुनते रहो तुम दोस्तों, ऐसे हम सुना दें जिनकी धुनें। गीत ऐसे हम सुना दें जिनकी धुनें ही नहीं हो, सारी बातें हम बता दें जो सबके दिल में है पर अब तक है कहीं। हमने रूप दिखाए तुम्हें, हमने दुनिया के वासी, हमको नहीं फिक्र जरा सी, हम नई नई बात बताए तुम्हें। अनु, तू माझी डायरी वाचते? अगं डायरी खाली प्लीज मला खरंच मूड नाही यार. का जाताना खुशी होतीस ना, प्रोड्युसरला भेटून आली आहे. त्या प्रोड्युसरने सिनेमाच्या स्क्रीन प्ले साठी नाही, डेली सोप साठी बोलवलं होतं. डेली सोप रिॲक्शन होती 3 वेगवेगळ्या अँगलची घेतलेली. तू डेली सोपची नाही का होणार ना, म्हणजे बघ ना असं दामिनी बंदिनी किंवा कुठे बघतेस तिथे तुला काहीतरी? मी असलं काही बघत नाही, मी त्याचं टायटल सॉंग ऐकलं तर छोटाडी कावट. पण मी काय म्हणत होते, हा तर तुझ्या सिरियल मध्ये असं एक सॉलिड सिनेमॅटिक वाक्य असेल ना, राज मैं तुमसे शादी नहीं कर सकती, क्यों? क्योंकि मेरे पेट में अमन का बच्चा है. मजा काय घेते? मीरा विषयातलं काहीतरी फालतू. मी त्याला नाही जाऊन खाली. का? कमॉन. सांगे कधीला कपूर सारखा होता शिव्या कशाला होतो? अगं आईची ग्रॅड काय, स्वतःच्या मुलीने अशी घाणेरडी काम करणं तर तिच्या आईचा पराजय. पिणार आहेत ना? नाही. बरं ते जाऊ दे, लाईट बिल भरलंय, परवा टेबलवर ठेवलं होतं मी. कुठून भरणार? पैसे संपत आले. सांगितले आई बाबांना पाठवायला.
सिरियस. निदान पैसे तरी मिळतील ना, म्हणजे घरात खरंच ऐकणारच कमी. सिरियसली सांगतो तू खरंच नाही. पण मी आपलं काही करणार नाहीये. मी आईबाबांना सांगेन पाठवायला. कॉलेजमध्ये किती वेगळं वाटायचं ना गं सगळं. करिअर म्हणून हेच क्षेत्र निवडले असं ठामपणे सांगून आले. भीती वाटते स्वतःची. बघ ना, प्रॅक्टिकली विचार कर. पैसा, प्रसिद्धी, ग्लॅमर आणि खरी जातीवंत कला यांचा मेळ साधणं खूप अवघड आहे गं. दोन्ही एखाद्याला नाही मिळत. मग कोणा काय होते. And is it like surrendering yourself to the so-called industry? नाही, काही असलं तरी त्यात वाईट काय आहे? नाही. अनु तू आहेस ना, तू पाण्यात असते. जो रंग त्याच्यामध्ये मिसळणार नाही त्याप्रमाणे वाहवत जाते. अनु माझा विरोध या प्रवाहात मिसळणारा नक्कीच नाहीये. माझा विरोध या प्रवाहाबरोबर वाहावं स्वतः विसरणारा. हे बघ, मला खरंच या गोष्टी कळत नाहीये. मी अत्यंत प्रॅक्टिकली विचार करते आणि या क्षणी मला एवढंच कळतंय की अजूनही मला हवी तशी संधी मिळालेली नाहीये. मृण्मय, अजून फार नाही काय स्पर्धेत राहू शकत अशी. अनु मला माहिती आपण आपलं सगळं सोडून करिअर म्हणून काही क्षेत्र निवडलं आणि वाट अवघड आहे. पण स्वतःवरही विश्वास ठेवायला हवा ना. कंडिशन संपला असं आता विचार झाले प्रश्न आणि विचार झाल्या चिंता. तुझ्या मनात काही छापर असेल तेव्हा तुझीच तयारी वाचा बसेल तू, पण स्वप्न हे चितचित करेल. फक्त तुझी साकारण्यासाठी मार्गदर्शन करायचं. आमच्याकडे आहे केवळ तो सिक्रेट शॉर्टकट. तुझी सगळी स्वप्न आणि इच्छा होतील सत्यात प्रकट. त्यासाठी हवी आहे एक संधी नव्हे. स्वप्नांची त्या संधीची फक्त एक भेट हवी. एक भेट हवी. Oh
फिल्मसाठी मला साईन केलंय. काही खूप छान आहे आणि अनु वर्माच्या ओळखीत एक नवीन प्रोड्युसर मिळाला त्याला भेटून येते. उद्यापासून प्रोजेक्ट सुरू करतोय. मी आणि अमित दोघे. तुला कळतंय का? तुला काय सॉलिड लेखिका म्हणून लोक ओळखणार आहेत. माझं नाव ते बनू तुला कळतंय का? तू एक हिरोईन गिरीश जातार, विद्यार्थिनी दिग्दर्शिका मृण्मयी देशपांडे, निर्मिती सर परशुराम भाऊ महाविद्यालय पुणे. कंडिशन अप्लाय.